अजित पवारांचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो असं राजेंद्र शिंगणे म्हणालेत। त्यामुळे शिंगणेही लवकरच शरद पवारांकडे जाणार असल्याचं दिसतंय। पाहूयात। मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो, शरद पवार आदरणीय आहेत असं सांगत आमदार राजेंद्र शिंगणेंनी इरादे स्पष्ट केलेत। अजित पवारांची साथ सोडून शिंगणे शरद पवार गटात परतणार हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय। 30 वर्ष झाली मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये, राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे। परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात। राजेंद्र शिंगणेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी सूचक विधान केलंय। त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। त्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल आदर दाखवलेला आहे। हा पण ठीक आहे ना, त्याचं विश्लेषण तुम्ही करायचं। नाईलाजाने आपण अजित पवारांसोबत गेलो असं शिंगणे सांगत आहेत। त्याचसोबत त्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीचा उल्लेख केलाय। अजित पवारांसोबत जात असतानाही अजित पवारांनी आपल्याला बँकेला मदतीची कशी ऑफर दिली होती हे ऑन कॅमेरा सांगितलंय। शिंदे फडणवीस सरकारमध्ये माननीय दादा त्या ठिकाणी सामील झाले। त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं आणि सांगून मी जर त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना जर सहकार्य केलं तर या सरकारकडनं आपण या बँकेला पूर्णपणे मदत मिळवून घेऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मला दिलेलं आहे। राजेंद्र शिंगणे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले। सिंदखेड राजामधून 5व्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले। महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न आणि औषध पुरवठा ते मंत्री होते। अजित पवारांच्या बंडानंतर ते शरद पवारांना सोडून दादांसोबत आले। फडणवीस दादांच्या पहाटेच्या शपथविधीला शिंगणे हजर होते। शिंगणेंनीच शपथविधीनंतर शरद पवारांना फोन करून माहिती दिली। लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंकेंनी दादांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले आणि खासदार झाले। काही दिवसांआधी बाबाजानी दुर्राणींनीही पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। तर राजेंद्र शिंगणेंनीही साथ सोडण्याचे संकेत दिलेत। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसतात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।